चला मॅचला सुरुवात करा लवकर प्लीज. शेंद्रून मोर्या शेंद्रूनला 2 रनची पेनल्टी असेल बिकॉज ऑफ ट्रॅक पॅन्ट त्यांनी आपल्या टुर्नामेंट्स ऑर्गनायझरने जी दिलेली आहे ती परिधान केली नाही, त्यामुळे 2 रनची पेनल्टी. मॅचला सुरुवात करा लवकर चला प्लीज. यानंतरचा देखील एक सामना अजूनही बाकी आहे. साटगा विरुद्ध मोर्या शेंद्रून आघाडीची जोडी वैभव आणि धनाजी, तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिल आपण पाहतोय. अपेक्षा जरूर असेल या मॅच मध्ये शेवटपर्यंत सामना जावा, इंटरेस्टिंग मॅच व्हावी, प्रत्येक प्रेक्षकाला अपेक्षा असते. यस अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होती सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल 3:16 मॅचला सुरुवात. पहिला बॅकफुट पंच डीपिश एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. चौकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती खातं उघडते. यस अंपायर बॉल. चारने सुरुवात झालेली आहे. थोडी शांतता माईक मध्ये तुमचा आवाज जाऊ शकतो प्लीज. साटगा विरुद्ध मोर्या शेंद्रून या 2 संघांदरम्यान सामना tenniscricket.in या वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक आमचा आवाज ऐकत आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहता शेंद्रून प्रीमियर लीग दोस्ती ग्रुप आयोजित 8व्या पर्वाचा 7वा दिवस. मागच्या 3 दिवसांमध्ये मॅनेजमेंटने दिलेलं प्रेम, आदरणीय अध्यक्ष रामजी पाटोळे सर असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष जितूदादा पाटोळे, सचिव वैभवजी पाटोळे. मात्र दरम्यान फटका चांगला आणि एक सेम रिझल्ट. एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार चौकार. सर्व आमच्या मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार. 2 चौकार. धावा धावफलकावरती 8. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर आहे ऑफ साइडला. ऑन साइडला खेचून मारलाय. शॉर्ट पॉइंट विकेटला फिल्डर आहे. मिसफील्ड झालेली आहे. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे पण दोघेही थांबलेले आहेत बिकॉज धावा येत आहेत, त्यामुळे आता रिस्क जास्त घेतली जाणार नाही. सिंगल डबल्स आणि धावसंख्या 9 वरती आपण पाहतोय. 8व्या पर्वामध्ये पहिल्या पर्वापासून या स्पर्धेची व्याप्ती आपण बघितलेली आहे, तर 8व्या पर्वापर्यंत ही स्पर्धा दिवसेंदिवस पर्वा अगणिक मोठी होत असताना पाहायला मिळाली. मग पारितोषिक असेल, टीम्स असतील, मॅनेजमेंट असेल, दिवस असतील, प्रत्येकी पर्वामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्ट घेऊन आलेले आहेत. दोस्ती ग्रुप शेंद्रून प्रीमियर लीगचे आमचे सन्माननीय आयोजक आणि फार मेहनत आहे प्रत्येकाची. ठीक पहिल्या मॅचला सुरू होण्याअगोदर प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित असतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष साहेब असतील, सचिव साहेब, संपूर्ण आमची टीम. आणि शेवट संध्याकाळी मॅच संपल्यानंतर जो तिथे स्टेजसाठी आमचे समालोचक असतात, अंपायर्स असतात, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी,
त्यांचे मेंबर्स असतात. सो प्रत्येकाचा पाऊण चार मॅनेजमेंट टीम आमची करत असते, त्यामुळे सगळ्यात शेवट ते इथून जातात, पुन्हा सकाळी तितकाच लवकर ते येतात. अंपायरचा इशारा, 4 धावा, चौकार. सईचा नाग आहे. धावा 14. ऑनसाइडला खेचून शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, रनआउटची संधी आहे. मिसफील्ड वारंवार आपण पाहतोय. सेकंडचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सहजरित्या इथे मिळतील. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय. ती थ्रो आता केला होता पण विकेट किपरचं अगोदर लक्ष नव्हतं. सो ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 16. नाबाद बॅटिंग करत असताना साटगाव. आज दुपारी देखील ते 4 झोन अंपायरिंग करतात. जसे 4 झोन बॅटिंग करतात फलंदाज, वेगळा अर्थ तुम्ही घेऊ नका. धावा 16 धावफलकावरती. दुपारचं हे ऊन आपण पाहतोय, तापमान प्रचंड तापलेलं आहे आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. मागच्या काही इनिंगमध्ये धावा बनलेल्या आहेत. सकाळचं सत्र असं प्रामुख्याने गोलंदाजाला पोषक वातावरण, संध्याकाळी हवा जेव्हा थांबते, विरळ होते, दमट वातावरण होतं, तेव्हा देखील गोलंदाजाला पोषक वातावरण असतं. पण मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फलंदाज कोणत्या क्षणाला आक्रमक होतात याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेने दिलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली असेल ती 17. सध्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेल्या ओव्हरमध्ये गोकुल यंग कॅप्टन आहेत मोर्या शेंद्रुंचे. ट्वेल्थ मॅन ची बरीचशी चर्चा सुरू आहे मोर्या शेंद्रुंच्या. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 1 षटक टाकलं होतं. व पिच एज आहे पण स्टंपचा फार जवळ भोवऱ्यासारखा गरंगळत होता चेंडू. सेफ आहेत बॅट्समन, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. धावात 17. वैभव आणि धनाजी दोघेही चांगली बॅटिंग करतात. खास करून वैभवच्या बॅटमधून 3 चौकार आणि ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. अटॅक ते करतात, धनाजी फक्त सिंगलने त्यांना इन्व्हाइट करतोय स्ट्रायकिंग एंडला. वपीज गॅप मध्ये बॉल आहे, काऊ फेसला 2-2 फिल्डर, 1 चेंडू आणि सीमा पार, चौकार. अर्या प्लीज, जवळपास 9 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऑफ स्टंपचा वायर, वाईड यॉर्कर, बँक ऑन टार्गेट. टार्गेट सेट केलं होतं आणि तिथेच बरोबर पिच करण्यात आलेला. गाइडेड मिसाईल प्रमाणे इथे आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली बॉलिंग, गोकुलचं कमबॅक. वैभवला 2 डॉट आले त्या ओव्हरमध्ये. रनवे मध्ये थोडासा अडथळा होतोय. पुन्हा ते जातील बॉलिंग मार्क वरती. मंचावरती नुकतंच आदरणीय संदेशजी पाटोळे साहेबांसाठीकडे आगमन झालेले आहे. मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करेन. शेंद्रुन प्रीमियर लीग 2024च्या 8व्या पर्वामध्ये सिंगल मिळते इथे. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 22. चांगली बॅटिंग साटगावकडून सुरुवातीला. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या 5 बॉलमध्ये. गोकुलने कमबॅक केलं, कॅप्टन आहेत आणि फार कमी वयामध्ये शेंद्रुन गावाचं ते
नेतृत्व करत आहेत आणि नेतृत्व करत असताना चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे सेकंड ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. ओहो, बॉल वळलाय आणि तो थेट गेला विकेट कीपर कडे, म्हणजे आला तो डॉट बॉल. षटकाची होती सांगता 2 षटकांचा खेळ संपला. 11ची सरासरी, 22 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना साटगाव कमॉन 11 मिनिटं घेतले. दोन षटकांसाठी 8 मिनिटं शिल्लक आहे तुमच्याकडे. फिल्डिंग करणारी टीम. मनोजी बांगर साहेबांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. संदेश पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते. पहिला वाईड आला. 23 धावा धावफलकावरती. वाईड आल्यानंतर तांडव तुम्हाला पाहायला मिळतो अंपायर्स कडून. महादेवाचे फार मोठे भक्त आहेत. सकाळी ते 5:30ला उठले आणि पहिलं गाणं त्यांनी लावलं होतं महादेवांचं. त्या गाण्याने सर्वांनाच उठवलं. मिस टाइम आहे यावेळेला. स्वतः गोलंदाज धावतोय, विकेट किपर धावतोय, पण जवळपास 6 खेळाडू आले होते चेंडूवरती, पण त्यांचा मध्ये पडलाय. पॅनल्टी. विकेट वरून धावलेत, पॅनल्टी त्यामुळे, आणि फलंदाज बाद देखील होतोय. रन आउट. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल तयार होईल. 2 वाईड येतात. ओहो, इथे आपण पाहतोय फार बाहेर आहे. 3रा वाईड आलाय या ओव्हरमध्ये. धावसंख्येला चालना मिळते. स्कोमॉझॉन 25. धावसंख्या रोखली होती मागच्या ओव्हरमध्ये गोकुलने. इथे निखिल वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय, पण त्या तीनही धावांनी कुठेतरी आता ट्रॅक चेंज करण्यास भाग पडले. राईट आर्म राऊंड विकेटने आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर एज आहे. थर्ड मॅनचा फील्डर ऍक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग. इट इज नो बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर्सला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू, सॉरी, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. डिसिजन येतोय अंपायरचा. वेळ कमी, यानंतर देखील एक सामना बाकी आहे. प्लीज फलंदाजांना देखील विनंती, आपापल्या एंडला आपण थांबून घ्या. टेनिस विकेट डॉट इन आणि थर्ड अंपायरचा डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज नो बॉल. So no more review. Team
मोर्या शेंद्रुण 27. फुल टॉस आहे प्रहार जोरदार डीप मध्ये फिल्डर आहे पाहतोय जज केलाय आणि कॅच पकडून पाय मात्र सीमारेषेवरती षटकार वेल ट्राय. संख्या 33 वरती पोहोचली. वपी स्टॉपेज आहे यावेळेला विकेट किपर जज करतोय आणि इथे चुकी नाही फलंदाज बाद. जवळपास आपण 3 वाईट बघितले 2 नो बघितले एक षटकार तर 2 विकेट देखील पाहायला मिळाल्या. हो ऑफसमचा बाहेर आहे फार चांगली विकेट किपिंग करतात पहा आतापर्यंत 4था वाईड आलेला आहे पण असताना खेटून आहेत आमचे विकेट किपर. एक लेजंड प्लेयर आहेत या संघाचे विष्णू स्लॉग हिटर आहेत. यस मागच्या मॅच मध्ये पारितोषिक देखील होतं 3 षटकारांसाठी. यावेळेला सॉफ्ट याने समोर पुश केलं कर्णधार अनिल आलेले सिंगल धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमोझॉन 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलचा आपण विचार केला तर जवळपास 9 चेंडू टाकण्यात आलेले आहेत पण अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत 2. आदरणीय आनंदजी जाधव साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. शेंद्रुण प्रीमियर लीगच्या मॅनेजमेंट दोस्ती ग्रुप कडून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस आहे बॉल बॅक ड्राइव्ह आहे फोर्सने फटका लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर चौकार. एकोणचाळीस धावा. खराब चेंडू आहे डीप मध्ये काऊ फेसला गॅप मध्ये सीमा पार आणखी एक चौकार. खराब गोलंदाज थँक्यू वर्सटाईल विजय वागरी. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 43-43. फार चांगली बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये जवळपास 11 चेंडू टाकले आणि धावा देखील 21 खर्च केला गोलंदाज निखिलने. ओहो मागे चाललाय चेंडू फाईन लेगने कव्हर केलाय. नकुलजी घोडे साहेब यांच्याकडून गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी 501 रुपयांचा पारितोषिक असेल. धावा 44 अनिलला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला पुढे आला ऑनसाइडला ड्राइव्ह करण्यात आला मिड विकेटला फिल्डर आहे संधी रनआउटची थ्रो उशिराने केलाय आणि फलंदाज पोहोचलाय. एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते.
ओहो, राईज झाला होता बॉल. बॅकफुटला थांबून कट करण्याचा प्रयत्न वाईड आलाय. यानंतर साई स्टार अल्याने आणि रायझिंग स्टार अल्याने तयार राहा. टॉस साठी अल्याने स्वीप केला पण टोला बॉल लागला आणि मिड विकेटला चाललाय. फील्ड त्या ठिकाणी त्याच्या हाताकडे. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तब्बल त्या 47. 47 धावा धावफलकावरती. टॉप यायचा यावेळेला आणि गोलंदाजाने झेल पकडलाय. फलंदाज बाद अनिल. टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 47. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये विश्वास. लेग स्टंपला चेंडू खराब तर होता पण मात्र फलंदाजाला व्यवस्थित त्याला कनेक्ट करता आलं नाही. कनेक्शन योग्य नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला थांबलाय बॉल. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 48. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 वाईट या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलेले आहेत. धावा दुसऱ्या बाजूने जमतायत साठगाव साडी पण प्रेक्षकांच्या नजरा यानंतर पुढच्या मॅचकडे लागलेल्या आहेत. साई स्टार अल्याणी विरुद्ध रायझिंग स्टार अल्याणी. बॅकफुटला समोर जेंटल पुश. बॅकफुट पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर धावतोय कव्हरचा आणि सहजरित्या फक्त एकच धावेवरती समाधान. या मॅच मध्ये तितकीशी रंजकता आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं असंख्य धावफलकावरती 49. षटकातील शेवटचा चेंडू. पिच लॉफ केला. ओव्हर टू बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. षटक संपन्न 4 धावा धावफलकावरती 53. विकेट पडलेले असताना 3. साठगाव. सदस्य आहेत. षटकारासाठी 200. चौकारासाठी 100. धावा 53. या गोडे साहेबांना विनंती आहे या पण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे मॅनेजमेंट मेंबर्स आपल्याला इन्व्हाइट करतात. या पण गोडे साहेब आपले बंधुतुल्य मित्र या स्पर्धेचे अर्थात दोस्ती ग्रुप आणि या मॅनेजमेंटचे अध्यक्ष रामजी पाटोळे सर आपल्याला इन्व्हाइट करतात आणि हा चेंडू वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. साठगावच्या प्रत्येक फलंदाजासाठी 4 साठी 100, 6 साठी 200 आदरणीय अर्जुनजी गोडे साहेब यांच्याकडून दिलदार व्यक्तिमत्व आहे.
मी दादांना विनंती करेन या आपण मंचावरती. आणि कृष्णा पाटोळे साहेब, नकुलजी गोडे साहेब यांच्याकडून विकेटसाठी देखील गोलंदाजाला 201 रुपयांचं पारितोषिक. मोर्या बॉयचे खंदे समर्थक आहेत आणि आपल्या खेळाडूंना ते पाठबळ देखील देत आहेत, ऑपोजिट वाल्याला देतात. येस येस, हे नक्की काय चाललंय? येस येस, 12th मॅन मला विचारत आहेत हे नक्की काय चाललंय, पण दादा आता मंचावरती आले तरच आपल्याला उत्तर देतील. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 65 धावा झालेल्या आहेत. यावेळेला मिस टाइम आहे डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तो, पण फार लांब होता चेंडू त्याच्यापासून. धावा 2 पूर्ण होतात इथे, एकच धाव पूर्ण करण्यात आली आहे. सिंगलने धावसंख्या 66 वरती. स्टील टू गो, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अरे अब तुमचा टाइम संपलाय. ऑनसाइडला टर्न करतोय डीप मध्ये. प्रोटेक्शन येते, 1 धाव सहजरित्या येते. अगदी ते चालत चालत पूर्ण करतात बिकॉज शेवटचा चेंडू फेस करायचा आहे फलंदाज विश्वासला. अल्याणी, साई स्टार अल्याणी, रायझिंग स्टार अल्याणी, कर्णधार या. फुलटॉस आहे गॅप मध्ये, बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉचा फिल्डर आला. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. मात्र आता त्यांनी तो दिलाय सीमारेषेच्या बाहेर फेकून. चौकार. डाव संपला पहिला. साई स्टार अल्याणी आणि रायझिंग स्टार अल्याणी मंचावरती उपस्थित आदरणीय संदेशजी पाटोळे साहेब. संदेशजी पाटोळे साहेबांना माझी विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. मॅच नंबर 8, 8व्या पर्वाचा 7व्या दिवसाचा 8वा सामना. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज लवकर, यानंतर देखील एक मॅच कव्हर करायचे. ओपनिंग पेअर ऑलरेडी आलेले. अंपायर आपण चला. टॉस या ठिकाणी करण्यात येतो आदरणीय संदेशजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला रायझिंग स्टार अल्याणी, दुसऱ्या बाजूला साई स्टार अल्याणी. सो टॉस या ठिकाणी जिंकलाय तो रायझिंग स्टार अल्याणीच्या कॅप्टनने. डिसिजन बॅटिंग करण्याचा आहे. सो साई स्टार अल्याणी नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग सजवा लवकर आणि सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना. ओपनिंग पेअर आले, अंपायर आलेत. फिल्डिंग सजवून घ्या. साठगाव
नेक्स्ट मॅच मध्ये मजा येईल, कारण संघ देखील कल्याणीचे असतील आणि समालोचक देखील कल्याणीचे. सोमनाथजी खाडे सर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन. गेल्या 3 दिवसांमध्ये त्यांनी जे मला सहकार्य केलं, संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार. आदरणीय राम पाटोळे सर असतील, कारण जरी ते प्रेसिडेंट असले तरी इथे आल्यानंतर जे काही काम दिसतंय ते काम अगोदर ते करतात. आल्याबरोबर सकाळी इथे विकेटवरती लाईनअप असेल, लाईन आखणे असेल, सुरुवातीला सर्व गोष्टींची काळजी सातत्याने घेत असतात आणि सकाळी फार लवकर येतात. जवळपास आजही ते 6 वाजता इथे दाखल होते. 8:30ला पहिला चेंडू पडतो या स्पर्धेचा आणि आज 8 मॅचचा शेड्यूल आहे, तरी आपण योग्य त्या वेळेवरती आहोत. चला आता वेळ घेऊ नका, आपण प्लीज फिल्डिंग साजवा. अंपायर मॅचला सुरुवात करा लवकर. चायना अंपायर विजयजी वाघिरे सर, आपलं मनापासून आभार. त्यांची धन्यवाद बोलण्याची स्टाईल देखील फार वेगळी आहे. डान्स करत असताना वेगवेगळ्या पोजेस आहेत. संध्याकाळी जर तुम्ही इथे असाल तर त्यावेळेला एक वेगळा माहोल असतो. गेल्या 8 पर्वांमध्ये मी नव्हतो, 8व्या पर्वामध्ये मी आलो, पण अध्यक्ष साहेबांनी मला म्हटलं की गेल्या 8 पर्वांमधली कालची संध्याकाळ ही नेहमीच माझ्या स्मरणात राहील, बिकॉज ऑफ चायना अंपायर. माणसानं असं असावं, परिस्थिती कशी असो, मात्र चेहऱ्यावरती नेहमी स्माइल असावी. राजू गोडे साहेब यांच्याकडून, माफ करा, अर्जुन गोडे साहेब यांच्याकडून मोरिया बॉईजच्या प्रत्येक फलंदाजाला षटकारासाठी 500 आणि उमेशला चौकारला देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक लागतायत. ही मॅच इंटरेस्टिंग आहे. 1 धाव मिळते पहिल्या बॉलवरती. थ्रो आलाय व थ्रो पण सेकंडचा प्रयत्न नाही. अभि आणि उमेश आघाडीला आलेले आहेत. गणेश पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय. पुढच्या मॅचकडे सर्वांच्या नजर आहेत. एकाच गावातील दोन्ही संघ, म्हणजे एकाच जंगलातील दोन्ही वाघ समोरासमोर असतील. साई स्टार कल्याणी, रायझिंग स्टार कल्याणी. उमेश यांच्या षटकारासाठी संदेशजी पाटोळे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आणि अर्जुनजी घोडे साहेब यांच्याकडून 500 चौकाराला देखील. सर्वांचा लाडका खेळाडू आहे ती उमेश. स्माइल चेहऱ्यावरती एक वेगळी आहे. पुढे आलाय आणि षटकारच मारायचा आहे भाई. 500 आणि किती 700 टोटल. रेडी आहेत पैसे. संख्या 2 वरती ये सुपला आणि फलंदाज खपला. बाद. मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर तो फलंदाज विलास मोरे. पहिल्या दिवसामध्ये 12वा खेळाडू होता. आज संघामध्ये जागा मिळाल्या. प्रमोट करतात. तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती पुण्यावरून खास शेंदूर प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलाय. पुणेचे बरेचसे खेळाडू आपण पुणे शहरामधून बघितले आणि पहिलाच पुणेरी तडका दिलाय. लॉंग ऑन सी मारेसेच्या बाहेर षटकार. शामको पॅव्हेलियन मधून जे बाहेर आलेले प्लेयर, स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर यू. आतमध्ये बसा प्लीज. मॅनेजमेंट टीम तुम्हाला पेनल्टी दिली अन्यथा. धावसंख्या धावफलकावरती 8. जस्ट न पार्टी आली की डान्स जोरात असतो. स्विच हिट. ओहो कॅच ड्रॉप. विलास मोरे ये नहीं रुकने वाला भाई. आता जरूर ते सांगतायत की का मला अगोदरच्या मॅचेस मध्ये 12th मॅचच्या भूमिकेमध्ये तुम्ही बसवलं.
टीम सिलेक्टरला आता ते प्रश्न विचारतील त्यांच्या फटक्यांमधून. धावत 9. गोलंदाज गणेश. हो बॅट स्विंग जबरदस्त पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पडल्याबरोबर हलका बाहेर निघाला चेंडू. राऊंड द विकेटने आलाय. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 9. विकेट पडलेले असताना कमॉन 6 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या ओव्हरसाठी. 6 मिनिटं कमॉन. पुण्यावरून इम्पोर्ट केलेले प्लेयर आहेत. MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत पण क्रिकेटवर प्रेम फुल पॉवरफुल आहे. पुणेरी मसाला पुन्हा दाखवतायत. षटकार. षटकार. धावा 15 वरती आहेत. टार्गेट या मॅच मध्ये 72 धावांचे. वैभव बरेचसे एक्सपेरिमेंट दोन्ही बाजूने सुरू आहेत. बॅकफुटला एज आहे. थर्डमॅन चुकी झाली आणि चेंडू डीप थर्डमॅनला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या डावामध्ये पूल केलाय. फटके ताकदीने येत आहेत. गॅप मध्ये बॉल आहे. चांगली फिल्डिंग. सिंगल येथे पूर्ण करण्यात येते मात्र या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेल्या आपण पाहतोय 20 वरती. वेळ जास्त चाललेला आहे. प्लीज कम ऑन जास्त वेळ घेऊ नका. साठगाव. आदरणीय अर्जुनजी घोडे साहेब यांच्याकडून वैभवला विकेटसाठी 200 रुपये. पारितोषिक वारंवार येत आहेत. विकेट आले तर 200. ओ हो हो व्हॉट अ शॉट इज दॅट. उजवा गुडघा टेकवला आणि चेंडूला टेकवलं. काय उणे. पुणेचे पाहुणे मात्र आता फायर झालेत. पुन्हा उजवा गुडघा टेकून स्लॉक स्वीपचा प्रयत्न. ड्रिल करून ते दाखवतात पण आला डॉट बॉल. राईज झाला बॉल त्यामुळे कनेक्शन नव्हतं. 2 षटकार एक चौकार आल्या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि एक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 26 आहे धावफलकावरती. आणि याच दरम्यान आदरणीय संदेश दाजू पाटोळे उद्योजक यांचं SPL अध्यक्ष रामदादा पाटोळे यांचे पुतणे आहेत आणि त्यांचं आम्ही संपूर्ण आमच्या दोस्ती ग्रुप आणि SPLच्या कमिटीद्वारे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत.
सन्मान आपण करतोय आदरणीय संदेश दाजी पाटोळे उद्योगपती SPL अध्यक्ष रामदादा पाटोळे यांचे पुतणे आणि संपूर्ण SPL कमिटीद्वारे आपला आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत नरेशजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते. संपूर्ण फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात या क्रीडांगणाच्या सभोवताली आणि संपूर्ण ही व्यवस्था श्रीमान संदेश दाजी पाटोळे यांच्या माध्यमातून करण्यात येते. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पॉलर पुन्हा एकदा तयार होईल. पहिल्या डावामध्ये देखील बरेचशा एक्स्ट्रा रन वाईट वारंवार आले त्यामुळे टाइम जास्त गेला. एज अँड टेकन फलंदाज बाद. सुपर कॅच. सोडून गेले आणि फलंदाजी मैदान सोडून गेला. चांगली बॅटिंग केली होती विलास मोरे यांनी. साहिल आले नवीन फलंदाज. खोलात आला आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चान्स आहे साठगावला जर जास्त रन्सने हा सामना जिंकला तर नेट रन रेटने कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये काय घडेल त्यावरती डिफेंड असेल. पण आता प्रयत्न करायला हवे. जर जास्त रन्सने जास्त मार्जिनने हा सामना जिंकला तर त्यांचे आव्हान कायम असेल अजूनही या स्पर्धेमध्ये. नेट रन रेटला महत्व आहे जेव्हा पॉइंट टेबलवरती समान पॉइंट्स असतील. रेंज मध्ये बॉल आणि चाललाय थेट काउफे सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल हिट. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या तो 33 धावा षटकाराच्या साह्यानं 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. शफल क्रॉस होऊन यावेळेला ऑनसाइडला टर्न करायचं होतं. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. चेंडू मारायचा होता. बॅकवर्ड स्कोर रिजनला गेला मिड विकेटला. खराब थ्रो. धावा संख्या 2 ने पुढे जाईल. टोटल स्कोर आपण पाहतोय तो 35. मागच्या 3 दिवसांमध्ये बरेचसे खेळाडू असे बघितले फार चांगलं क्रिकेट खेळतात. शेंद्रून प्रीमियर लीग आपापल्या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आणि यामधूनच काही खेळाडू जरूर पुढे येत असताना व्यावसायिक क्रिकेट खेळतील आणि आपल्या शहापूर तालुक्याचं नाव रोशन करत असताना पाहायला मिळतील. यॉर्कर आलाय आणि थेट यस्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद. ₹35 रन्स आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. फोल्टॉस फ्लिक केला डीप मध्ये मिड विकेटला आपण पाहतो या चेंडूला जात असताना. सिंगल तर कंप्लीट होती आणि या सिंगलच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये देखील 36 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये.
ही सुरुवात होती आणि आपण पाहतोय केतनच्या बॅटमधून पहिला केतन गोलंदाजी करतात गोलंदाज आलाय तो डॉट बॉल. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल अपील स्ट्रॉंग आहे. अंपायर सांगतायत की शोल्डरला बॉल लागलाय. बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे नजर आहे. सकाळी 5:30 वाजता उठल्यापासून. बाहेर निघत होता चेंडू, त्याला ऑनसाइडला खेचून मारले लॉंग ऑन मध्ये. थोडंसं फंबल झालंय पण सिंगल मिळते. इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे, वर्सटाईल विराज. शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत आहे जरूर आपले वाघिरे सर, यात मात्र शंका नाही. आणि तुम्हाला एंटरटेन करतील. आताही ते आपल्याला दाखवतात की फलंदाज क्वाड्रँट विकेट बाद आहेत. 37 ला चौथा धक्का. लवकर चला, आपण पुढच्या दोन्ही संघांनी रेडी राहा. साई सर आल्याने तुम्हाला फिल्डिंग करायचे. रायझिंग स्टारने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. टॉपेचा यावेळेला संधी झेलची कॅच ड्रॉप. एन्जॉय करतात या मॅचला सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील. धावसंख्या 38. या षटकातील शेवटचा चेंडू फक्त आता शिल्लक. क्रिकेट या खेळानं बरंच काही दिलं, कारण खूप कमी कालावधीमध्ये इतका मित्र परिवार माझा क्रिकेट याच खेळामुळे वाढला ॲज अ कॉमेंटेटर. आणि प्रत्येक आयोजकाचं माझ्या कारकिर्दीमध्ये योगदान आहे. जर तुम्ही संधी दिली नसती, तुम्ही प्लॅटफॉर्म दिला नसता, तुम्ही जर स्टेज दिला नसतं, तर कदाचित या स्टेजला मी नसतो. त्यामुळे प्रत्येक आयोजकाचं देखील इथपर्यंत मी आलो या जर्नीमध्ये मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन. आणि या आपल्या मॅनेजमेंट कमिटीचं SPLचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन. दोस्ती ग्रुप आदरणीय राम सर पाटोळे, वैभव सर पाटोळे, जितू दादा पाटोळे, अगदी सहज त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला स्पर्धा आयोजित करायची आहे. आणि सहज ठरवल्यानंतर इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलं. आणि जवळजवळ 8 पर्व आज उलटलेले आहेत. 8व्या पर्वाचा खेळ सुरू आहे. 7वा दिवस आपल्या समोर आहे. आणि येणाऱ्या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे उलटफेर क्रीडांगण अगोदर वेगळं होतं आणि प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला जरूर काही ना काही गोष्टी बदलत असताना पाहायला मिळतात. अपग्रेड होते ही स्पर्धा. त्याबद्दल रामदादा पाटोळे, जितूदादा पाटोळे, वैभवजी पाटोळे साहेब, संपूर्ण त्यांच्या टीमचं मी मनापासून कौतुक करेन. शहापूरचं क्रिकेट ते सर्वांना दाखवतात आणि शहापूरच्या खेळाडूंना ते प्लॅटफॉर्म देतात, जेणेकरून आपल्या सोबतच्या आपल्या आजूबाजूच्या गावातील खेळाडू देखील मोठे झाले पाहिजेत आणि पुढे जाऊन आपल्या तालुक्याचं नाव त्यांनी रोशन केलं पाहिजे. एकच इच्छा आहे या सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटीची. त्यामुळे इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा दरवर्षी तुमच्या समोर ते घेऊन येतात. पंच केला, डीपमध्ये फिल्डर आहे आणि पहिल्या बाउन्सवरती ते कव्हर करतात आणि अखेर गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. या स्पर्धेचं टेलिकास्ट करतायत गौरवजी सावंत, मिलनदादा पाटील, बंटी आहे आणि प्रीतम आहे. ही त्यांची सध्याची टीम आहे या स्पर्धेसाठी. गोव्याची स्पर्धा छत्रपती ट्रॉफी देखील कव्हर करतायत. ध्रुव ट्रॉफी त्यांनी कव्हर केली. त्यानंतर सॅंगम प्रीमियर लीग येईल डिसेंबरच्या एंडिंगला गोव्याची. आणि एक स्पर्धा 2019 पासून या स्पर्धेविषयी मी फार ऐकलं आणि 2024 मध्ये या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला. त्याबद्दल सोमनाथजी खाडे सर आपलं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. 44 स्टील 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, आपण तयार राहा. तुम्ही दिलेलं प्रेम मागच्या 3 दिवसांमध्ये हे मी कधीही विसरू शकणार नाही. आणि कालची संध्याकाळ माझ्यासाठी देखील युनिकच होती. एका स्पर्धेमध्ये गेल्यानंतर जवळपास 7 वाजल्यापासून रात्री 12 साडेबारा पर्यंत आम्ही सर्वजण हसत होतो. इतकं एंटरटेन केलं सर्वांनी मॅनेजमेंट टीमने आणि आपले चायना अंपायर. तुमचं मनापासून आभार.
हसल्यानं आयुष्य वाढतं, त्यामुळे माणसाने अन्नाचा कण आणि हास्याचा क्षण कधी वाया घालवायचा नसतो. तो हास्याचा क्षण विजय वागिरे सर आपल्यामुळे निर्माण झाला. काल वैभव दादा असतील, रामदादा असतील, मिलन दादा काल ते देखील फॉर्मात होते. तो सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. गेल्या 3 दिवसांमध्ये एखाद्या कुटुंबाप्रमाणे आपण सर्वजण इथे राहिलो. स्टील 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पुढच्या दोन्ही संघांनी ते आता. पूल केलाय, गॅप मध्ये बॉल आहे, सीमा पार, षटकार, लेट पण थेट. शशिकांत दादांचं देखील मनापासून आभार. फार सुंदर गुणसंख्या लेखक आहेत ते. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. बऱ्याचशा स्पर्धा आजवर ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत. सो फार चांगली माहिती आम्हा समालोचकांना ज्यांनी दिली. ओहो, लेग स्टंपचा बाहेरून चालला, इट इज वाईड. तिन्ही अंपायरचा मनापासून आभार व्यक्त करेन. नदीम सर, सुमित सर आणि आपले चायना विराजी वागिरे सर, आपलं देखील मनापासून आभार. पनामा कैप है ना, तो चाइना ही लग रहा है. जरूर असं वाटतंय 3 दिवस राहिल्यानंतर की पुढे मी कंटिन्यू करावं या स्पर्धेमध्ये, पण काही कॉल घेतलेले आहेत त्यामुळे मी तुमची रजा घेईन. सो थँक्यू सो मच. मनापासून मी आभार व्यक्त करेन. नेक्स्ट इयर जरूर जास्त दिवस देण्याचा प्रयत्न करेन या स्पर्धेला. संपूर्ण टीम, आदरणीय अध्यक्ष रामजी पाटोळे साहेब, जितूदादा पाटोळे उपाध्यक्ष, सचिव वैभवजी पाटोळे साहेब, नरेशजी पाटोळे साहेब, सतीशजी पाटोळे साहेब, पप्पूजी पाटोळे साहेब, निलेशजी पाटोळे साहेब आणि संपूर्ण ज्यांना या सर्वांना साथ आहे त्या संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर्सचं मनापासून आभार व्यक्त करून मी आपली रजा घेईन. पुन्हा एकदा भेटू नक्कीच एका अशाच मोठ्या स्पर्धेमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून आभार व्यक्त करेन. या स्पर्धेच्या आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. मी मात्र आपली रजा घेईन. थँक्यू सो मच. सोमनाथजी काळे सर या आपण त्यांच्याकडे जाऊयात आता पुढच्या मॅचच्या समालोचनासाठी. थँक्यू. डान्सिंग अंपायर विजयजी वागरी सर यांच्यासाठी टीम रमेश स्मृती साडगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डान्सिंग अंपायर विजयजी वागरी सर यांच्यासाठी डान्सिंग अंपायर विजयजी वागरी सर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. साडगाव टीमच्या वतीनं रमेश स्मृती साडगाव या संघाच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. भरपूर चांगलं मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच झालं ते विजयजी वागरे सर यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण देत आहोत. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट केतन महाळुंगे ज्यानं 22 धावा बनवल्या आणि संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. केतन महाळुंगे मॅन ऑफ द मॅच. संदेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. केतन महाळुंगे या खेळाडूला गौरवण्यात येईल. या ठिकाणी रमेश स्मृती साडगाव हा संघ मैदानावरती खेळला. भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला, सहभागी झालेत आणि त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी पार पाडली. वैभवजी पाचगरे मी आपणास विनंती करतोय आपण सुद्धा मंचावरती या. साडगाव संघाचे कर्णधार वैभवजी पाचगरे आपण मंचावरती या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही करतो आहोत.